खासदार बळवंत वानखळे यांचा अमरावती रेल्वे स्टेशन स्थलांतरास तीव्र विरोध पाहायला मिळतोय। भूमाफियांच्या षडयंत्राची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी यावेळी खासदार वानखळे यांनी केली आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखळे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये एका अतिशय गंभीर मुद्द्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे। अमरावती रेल्वे स्टेशन जो ब्रिटिश काळापासून शहराच्या आर्थिक, सामाजिक आणि नागरी विकासाचा केंद्रबिंदू आहे, तो स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावावर त्यांनी कडाडून टीकाही केली आहे। खासदार वानखळे यांनी संसदेत स्पष्ट केलंय की काही लोकप्रतिनिधी हे स्टेशन स्थलांतरित करून त्याची मोक्याची जमीन व्यावसायिक प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्याचा जो प्रस्ताव पुढे आणतो आहे, ते भूमाफियांना फायदा पोहोचण्याचे गंभीर षडयंत्र आहे। त्यामुळे जनतेच्या विरोधाची दखल घेत संसदेत ठाम मागण्याही खासदार वानखळे यांनी केल्या आहे। अमरावतीचे नागरिक, उद्योगपती, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्व सामाजिक क्षेत्रातून या प्रस्तावाला तीव्र विरोध होत आहे। हा विरोध लक्षात घेऊन खासदार वानखळे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकारकडे आपल्या मागण्या केल्या आहेत। निर्देश दिले गेले, परंतु तो पूल पाडण्याच्या ऐवजी कुठल्या तरी शक्तीनं ते रेल्वे स्टेशनच हलवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। यामुळे कुठलीतरी सुप्त अशी शक्ती आहे की जे भूमाफिया असेल किंवा अन्य असेल, कारण पूल पाडून नवीन बांधण्याचा विषय होता, म्हणजे तो राहून जखम पायाला आणि पट्टी डोक्याला अशा पद्धतीनं प्रकार चालू आहे। अध्यक्ष महोदय, या संदर्भात माननीय गडकरी साहेब, माननीय वैष्णवजी साहेब यांना मी प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांना वस्तुस्थिती सांगितली। त्यांनी गडकरी साहेबांनी तो पूल सेतू बंधनमध्ये प्रस्तावित करा, राज्य सरकारकडून आणा, अशा पद्धतीनं सूचना दिल्यानंतरही या पद्धतीनं आज कुठंतरी तो पूल कुठंतरी ते रेल्वे स्टेशनच हलवण्याचा प्रयत्न चालू आहे। मी अध्यक्ष महोदय आपल्या निमित्ताने आपल्या माध्यमातून सुद्धा सरकारला विनंती करेन की हा पूल नवीन लवकरात लवकर बांधण्यात यावा, कारण वाहतुकीसाठी खूप मोठी अडचण होत आहे। तसेच ते रेल्वे स्टेशन कुठल्याही परिस्थितीत हलवू नये, कारण त्यासाठी फार मोठं जन आंदोलन होईल। आम्ही सुद्धा तो पूल ते रेल्वे स्टेशन हटवू देणार नाही, हे या निमित्तानं मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो। तरी सरकारनं याकडे विशेष लक्ष देऊन तो पूल लवकरात लवकर नवीन बांधून लोकांच्या सेवेत रुजू करावा, ही आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो।